पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर सप्टेंबर 2024च्या अतिवृष्टीत नुकसान भरपाई अनुदान वाटपात अन्याय झाला. मराठवाड्यातील वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 6,500 हेक्टरी अनुदान प्राप्त झाले, मात्र पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 17,000 रुपये हेक्टरी अनुदान प्राप्त झाले. यामुळे शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले होते, तर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले होते. आश्वासनानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने शेतकऱ्यांनी नागमठाणे येथे जलसमाधी आंदोलन केले. या जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत पुंदे व आमदार रमेश बोरनारे यांनी यामध्ये मध्यस्थी करत 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र बैठक न झाल्याने शेतकरी संघटनेने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड, तहसीलदार सुनील सावंत, गटविकास अधिकारी, मंडळाधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी प्रशासनाने मागील दिलेल्या लेखी पत्रानुसार प्रशासनाने एकही आश्वासन पूर्ण केले नाही. प्रशासनाने आश्वासन पूर्ण केले तर आम्हाला आंदोलन करण्याची गरजच नाही, असे बैठकीत संबोधले. यावर अधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम एकापाठोपाठ एक सुरू असल्याने प्रशासन व्यस्त होते. आता दिलेल्या आश्वासनांवर आम्ही काम करू, असे आश्वस्त केले. या बैठकीदरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी यांनी दिलेल्या अहवालावर चांगलीच खडाजंगी झाली. कुठलीही पावसाची आकडेवारी न देता मुबलक पाऊस झाला, हे कसे ग्राह्य धरता येईल? उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी आकडेवारीसह अहवाल द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावर येणाऱ्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांनी तात्पुरते 8 दिवसांकरिता आंदोलन स्थगित केले आहे. शेतकरी संघटना वैजापूरच्या वतीने उद्या 26 फेब्रुवारी रोजी जे जलसमाधी आंदोलन गोदावरी नदीच्या तीरावर नागमठाणे येथे ठेवण्यात आलेलं होतं, त्याचा प्रमुख मागण्यामध्ये ज्या होत्या, आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडा वैजापूर तालुक्यात जे हंगामी बागायत पीक किंवा कमी अनुदान देण्यात आलं, त्या संदर्भात शेतकरी संघटनेने वारंवार ही मागणी लावून धरली. त्या संदर्भात एक जलसमाधी आंदोलन, एक उपोषण केलं. तरीही प्रशासन झोपलेलं प्रशासन जागी होत नसल्यामुळं आपण 26 तारखेला म्हणजे उद्या जो जलसमाधी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता, त्या संदर्भात माननीय उपविभागीय अधिकारी माननीय अरुणजी जराड साहेब यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, सर्व राजकीय पदाधिकारी, ज्यांना या विषयात रस आहे, असे सर्व प्रमुख लोक आजच्या बैठकीला उपस्थित होते. तर उपोषण सोडत असताना त्यावेळेस प्रशासनाने आम्हाला जे लेखी दिलं होतं, आम्ही कुठले कागदपत्र तुम्हाला देऊ, तर आम्ही सर्वात पहिली विचारणा केली, ते कागदपत्र आजपर्यंत आपण का दिले नाही. दुसरी गोष्ट, याच्यात कुठली कारवाई का होत नाही, तर प्रशासनातर्फे एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली, तुम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं तर नगरपालिकेचे इलेक्शन सुरू होते, नगरपालिकानंतर महापालिका झाल्या, महापालिकेनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्या. आमचे सर्वचे सर्व कर्मचारी व अधिकारी हे सगळे त्या निवडणुकीत व्यस्त होते. त्याच्यामुळं आम्हाला या विषयात जास्त लक्ष नाही देता आलं. तर त्यांनी आज एक लेखी पत्र काढलं, सविस्तर आपल्या ज्या मागण्या होत्या त्या संदर्भात येत्या 8 दिवसात आम्ही 100% कारवाई करू. निवडणुकीमुळं आम्ही कारवाई करू शकलो नाही, तर त्यांनी जे आमचे महत्त्वाचे मुद्दे होते, आता आपल्या याच्यासोबत मी पत्र बी सोशल मीडियावर टाकणार आहे त्यांनी दिलेलं, आणि एक सर्व मुद्द्यावर 8 दिवसाची वेळ प्रशासनाने मागितली आणि शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सर्वांना विनंती केली की प्रशासनाला सहकार्य करा, उद्याचं आंदोलन हे तुम्ही स्थगित करा. तर आता निवडणुकीचा काळ आहे, काही गोष्टी प्रशासनाच्या ऐकाव्या लागतात, परंतु आमच्यातर्फे एकदम स्पष्ट सांगण्यात आलं. वैजापूर तालुक्याचे सन्माननीय आमदार रमेश पाटील बोरनारे सर यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं की रिपंचनामे करा. 100पेक्षा जास्त ग्रामपंचायतीनं सांगितलं, हे जे कोरडू लावण्यात आलेलं आहे बागायतीचं, ही 100% प्रशासनाची चूक आहे. 100 ग्रामपंचायती, सोसायट्या, विविध विकास सोसायट्या असेल किंवा तंटामुक्त गाव असेल, समित्या, यांनी सगळ्यांनी सांगून बी तुम्ही जर इतका हलगर्जीपणा करीत असाल तर तो आम्हाला मान्य नाही, आम्ही टोकाची भूमिका घेणार. परंतु जराड साहेब तसे सर्वच अधिकारी यांनी सर्वांनी सांगितलं की जो काही विलंब झाला असेल तो आचारसंहितेमुळे झाला, परंतु इथून पुढे होणार नाही. जराड साहेबांना तशा स्पष्ट सूचना सर्व अधिकाऱ्याला दिले, इथून पुढं तुम्हाला पाठीशी घातलं जाणार नाही. अरुण जराड साहेब यांच्यावरती
एक प्रामाणिक अधिकारी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सर्वांचा विश्वास आहे. त्याच्यामुळं सर्व पदाधिकाऱ्यांचा विचारविनिमय करून शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय अजितदादा काळे यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाला 8-10 दिवसाचा वेळ लागत होता. तो वेळ देण्यासाठी उद्याचं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे. तशी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही ही एक जाहीर घोषणा करत आहोत. तसं लेखी आम्ही पोलीस प्रशासनाला दिले. या मिटिंगला जराड साहेब असतील, तहसीलदार असन, कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी असेल, पोलीस उपविभागीय अधिकारी फुंदे साहेब असतील, अजून वाघमोडे साहेब असतील विरगावचे, सर्वच अधिकारी कर्मचारी मंडलाधिकारी सर्वच उपस्थित राहिले. सर्वांनी व्यवस्थित चर्चा केली आणि शेतकऱ्याच्या मागणीसाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं. त्यांनी असंच सकारात्मक राहून हा जो शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे त्याच्यावर 100% त्यांनी तोडगा काढावा. आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहे. परंतु ह्या 8 दिवसानंतर जर याच्यात दगाफटका झाला तर काळे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढचं आंदोलन करण्यात येईल. तोपर्यंत हे आंदोलन 8 दिवसासाठी स्थगित करत आहोत.